नमस्कार मित्रांनो, राजमुद्रा फेटा युट्यूब चॅनलवरती मनापासून सरचे स्वागत। जय शिवराय, जय शंभूराजे, जय जय जिजाऊ, जय हिंद। तर मित्रांनो, भांडवली गावची सुकन्या म्हणजेच कुमारी विनया कानिपनाथ सूर्यवंशी हिची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या एमपीसी परीक्षेत महसूल सहाय्यक पदी निवड झाल्याबद्दल आपल्या राजमुद्रा फेटा युट्यूब चॅनलकडून हार्दिक अभिनंदन। चॅनलवरती आपलं मनापासून सहर्ष स्वागत। तर मित्रांनो, आज आपण भांडवली गाव येथे आलेले आहे, कुमारी विनया कानिपनाथ सूर्यवंशी। तर दीदी, आज आपण एमपीसी परीक्षा दिलेली आहे, तर कोणत्या पदावरती आज आपली निवड झालेली आहे? तर आपल्या राजमुद्रा फेटा युट्यूब चॅनलला ओळख करून द्या। माझं नाव कुमारी विनया सुनीता कानिपनाथ सूर्यवंशी। माझी एमपीसीतून घेण्यात येणाऱ्या गट क महसूल सहाय्यक पदी निवड झालेली आहे। तर आज आपल्या दीदीनं खूप सुंदर असं महसूल सहाय्यक तिचं आज निवड झालेली आहे पदावरती। तर आपल्या राजमुद्रा फेटा युट्यूब चॅनल कडून आणि भांडवली गावातून हार्दिक हार्दिक शुभेच्छा। थँक्यू। तर आज कसं वाटतंय, आज आपण एवढं मोठं परीक्षा वगैरे एक्झाम दिलेल्या आहेत? छानच वाटतंय, कारण कष्ट आई वडिलांचे, स्वतःचे, बाकी साथ देणारे पण असतात। छानच आनंदाचा क्षण आहे। तर कोणत्या कॉलेजमधून? माझं माझं प्राथमिक शिक्षण आदर्श मराठी प्राथमिक शाळेत झालेलं आहे। त्यानंतर माध्यमिक शिक्षण कन्या शाळेत आणि बाकी देवडी कॉलेज देवडीमध्ये, आणि आता लायब्ररीला सुद्धा देवडी कॉलेज देवडीचेच आहे। तर मार्गदर्शन कोणी कोणी केलं? म्हणजे मार्गदर्शन म्हणजे सुरुवातीला कोरोनाच्या काळातच मी सुरुवात केली होती। सुरुवातीला युट्यूब वरतीच लेक्चर वगैरे बघितले होते। त्यानंतर कॉलेजची लायब्ररी जॉईन केली, तिथं पहिल्यांदा मोरे सर वगैरे होते, त्यानंतर गायकवाड सर, आणि तिथं मुली वगैरे पण आणि सिनियर लोक पण होते मार्गदर्शन करणारे। मग त्यातूनच मार्गदर्शन भेटलं। तर आईंचं वगैरे काय घरामध्ये आनंद कसा होता, साजरा कसा केला? हा, मी फोन करून मम्मीला सांगितलं होतं की माझं होतंय म्हणून सिलेक्शन। ती दोघं पण जेवत होती त्या टायमिंगला, आणि मम्मीने तर मोबाईलवरती रडायला सुरुवात केली। त्यानंतर परत पप्पांनी हातातून घेतला मोबाईल, त्यानंतर पप्पांना सांगितलं की हा होतंय म्हणून। मग त्यांनी पण जेवता त्यांना पण नाही समजलं की नक्की कसं रिॲक्ट करायचं वगैरे। छानच वाटलेलं, त्यांना पण एकदम सुखद धक्का भेटलेला। तर आई, कसं वाटतंय आज आपल्या लेकीनं एवढं मोठं म्हणजे परीक्षा एक्झाम देऊन? कसं वाटतंय? म्हणजे छान वाटतं। तर काका, तुम्हाला कसं वाटतंय आपल्या आज घरामध्ये आनंदाचं वातावरण? असं म्हणजे प्रत्येकाची इच्छा असते पूर्ण झालेली समज। तर दीदी, पुढच्या वाटचालीसाठी आपल्या राजमुद्रा फेटा युट्यूब चॅनल कडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आणि इच्छुक असेल परीक्षेमध्ये, एक्झाम मध्ये, तर तुम्ही त्यांना गायडन्स कसं कराल, मार्गदर्शन कसं कराल? हा, जर तुम्ही कोण एमपीसी करणार असेल तर सुरुवातीपासूनच प्रॉपर मार्गदर्शन घ्या, कारण स्वतः केल्यानंतर प्रोसेस भरपूर लेंथी आहे। त्यामुळे प्रॉपर मार्गदर्शन असेल तरच सुरुवात करायची। त्यानंतर 2-3 वर्ष म्हणजे केलं तर 1-1.5 वर्षात पण होईल। जर आपण नाहीच नीट केलं तर मग 4-5 वर्षात पण काहीच नाही होणार। त्यामुळे सिरियसनेस असेल करायची, जिद्द असेल, तुम्ही जर कष्ट करणार असाल तरच या क्षेत्रात या, नाहीतर मग। तर म्हणजे परीक्षेच्या आधी तयारी काय काय करायला लागते? म्हणजे किती वर्ष त्याला म्हणजे फील्ड असतो? हा, आपलं ग्रॅज्युएशन लागतं एमपीएससीतली कुठली पण एक्झाम द्यायची असेल तर। आपण टीवायला असल्यानंतर त्याची प्रिलिम्स देऊ शकतो, पण ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतरच मेन्स वगैरे द्यावी लागते। मी कोरोनानंतर 2021-22च्या दरम्यान सुरुवात केली ती एक्झाम द्यायला। त्यानंतर पहिला एक अटेम्प्ट तर असाच गेलेला। त्यानंतर 2023ची प्री झाली होती आमची 30 एप्रिल 2023ला। त्यानंतर मेन्स 17 डिसेंबरला झालती। त्यानंतर याला स्किल टेस्ट वगैरे पण असती, मग ती 12 जूनला झालती। त्यानंतर केस वगैरे, म्हणजे भरपूर लेंथी प्रोसेस होती ही। पेशन्स तर लागतातच या क्षेत्रात, पेशन्स असल्याशिवाय नाही काय। तर ह्या क्षेत्रामध्ये आता आपण बघतो, शिक्षक कोणाचा तर आयडियल असतात की त्याच्या म्हणजे आधारात किंवा त्यांच्याकडे बघून आपण जे परीक्षा असतात, एक्झाम असतात, भरती असतात, तर तुमचा आदर्श कोण होते? मी ऑनलाईनच बॅचेस केल्या, ऑफलाईन कोणाच्या बॅच वगैरे नव्हत्या केल्या। एक विदर्भाचे कराळे सर म्हणून आहेत, त्यांचे मी मराठी आणि इंग्लिशचे क्लास केले होते। आणि हिस्ट्री वगैरे साठी रयत प्रबोधिनी पुण्यामध्ये ते तिथले कुदळे सर,
त्यांचं पण मी बॅच वगैरे लावला होता. त्यांचा खरंच मला फायदा झाला ह्या क्षेत्रात. स्टॉप करा. बोलणे शिक्षणाचं चीज झालं त्याचाच मला अभिमान आहे. बोला तुम्ही. विनयाने पण अभ्यास खूप केला, त्याचा अभिमान आम्हाला भरपूर आहे. आनंदाचा क्षण आहे. विनयाने चांगले कष्ट करून मार्गदर्शन हे करून चांगले मार्क मिळवून भरपूर यश मिळवले आहे. त्याचा मला अभिमान आहे. तर मित्रांनो, आज विनया दिदीनं खरंच आपल्या राजमुद्रा फेटा युट्यूब चॅनलला भेट दिल्याबद्दल तिचंही आपल्या राजमुद्रा टीम कडून सहर्ष स्वागत करत आहे. थँक्यू.